तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचं गणित फिसकटलंय। मात्र त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मवियासोबत युतीची नवी रणनीती आखली आहे। अगदी ही नवी रणनीती नेमकी काय आहे, पुण्यातील राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। दोन्ही राष्ट्रवादीचं फिसकटलं, मवियाचे सूर पुन्हा जुळले। पुण्याचं राजकीय समीकरण काय? भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण चालू आहे, फोडा आणि जोडा, आणि ज्या पद्धतीने त्यांनी इतर सर्व पक्ष संपवत आणलेले आहेत, लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करतायत, त्याला कुठेतरी समविचारी पक्षाने एकत्र येऊन तोंड दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षातल्या नेत्यांमध्ये होत असल्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो। भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे युतीचा प्रस्ताव ठेवला। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं। मात्र पुण्यात घड्याळ की तुतारी, नेमकं कोणत्या चिन्हावर लढायचं यावरून ही युती फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र असं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र युतीसाठी अद्याप आशादायी आहे। पहिल्यापासून आम्ही महाविकास आघाडी बरोबर लढण्याचा निर्णय केला होता। अजितदादांनी आम्हाला विनंती केली होती की आपण लढू। एक प्रोटोकॉल, एक काहीतरी प्रथा म्हणून आम्ही त्यांना कळवलं की आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, हे आम्ही कळवण्यासाठी फक्त गेलो होतो। याच्या पलीकडे आघाडी, आकडेवारी, गटचिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही। याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही। आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून शांताई हॉटेलवरती शिवसेना, काँग्रेस आणि आमचा पक्ष, आम्ही सगळ्यांची आपणही पाहिलं, त्याचे व्हिज्युअल्स घेतलेले आहे आणि आमची सकारात्मक चर्चा चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत आम्ही येऊ। गेल्या अनेक वर्षामध्ये पुणे पिंपरी चिंचवडच्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना एक हाती निवडणूक जिंकण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे। त्याच्यामुळे त्यांना पुन्हा पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागाची, तिथल्या प्रत्येक उमेदवारांची पूर्णपणाचा माहिती असलेले ते नेते आहेत। स्वाभाविकपणाने आता कोणाबरोबर काय करावं, निवडणुका कशा लढवाव्यात, त्याचा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील। एक युती फिसकटली तशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तातडीनं महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावली आणि या बैठकीत मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला। काँग्रेस 50 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 50 जागा, ठाकरे सेना 50 जागा, तर मित्र पक्षाला 15 जागा। दरम्यान पुणे महापालिकेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला अशी चर्चा असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र पुण्यात राष्ट्रवादीकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं विधान केलंय। मला माहित नाही काय चाललंय, तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता। त्यांच्या पक्षात काय चाललंय हे मी कसं काय बोलू? जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे। अजून तिथे जसं काही घडताना दिसत नाहीये। एकूणच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत हे शरद पवार गटानं जरी स्पष्ट केलं असलं तरी अजित पवार गटाकडून मात्र पुण्यासाठी विजयाची गणितं मांडणं सुरूच आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांना इथेच ब्रेक लागणार का, की हे तळ्यात मळ्यात 30 तारखेपर्यंत असंच सुरू राहणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।